नमस्कार, मी संजय सोनवणी. बऱ्याच दिवसानंतर मी आपल्या भेटीस येतो आहे. याचं मुख्य कारण असं आहे की गेल्या काही काळामध्ये एकाहून एक वादळी घटना घडत आहेत आणि मी फेसबुकवर जरी लिहित असलो तरी आपल्याशी संवाद साधला आला नाही, याचं मला नक्कीच दुःख आहे. पहिली गोष्ट की आता दिल्लीमध्ये संसदेवर मोर्चा चालला आहे, त्याला लाठीचार्ज झाला आहे. सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये जबरदस्तीने दाखल केलं गेलं. वक्तव्य बदलली किंवा वक्तव्यांमध्ये हेरफार केला गेला. त्याच्यापूर्वीच काँग्रेसचे राहुल गांधी देशभर आवाज उठवत होते. कोटासारखं जागी लाखो विद्यार्थ्यांसमोर त्यांनी नीट परीक्षेमध्ये जो काही पेपरफुटी झाली त्यामुळे काही विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली, त्याच्यावर आवाज उठवला. म्हणजे नीट परीक्षेच्या पेपरफुटीबद्दल देशामधलं सगळं वातावरण गढूळ झालं. कारण जे तरुण भविष्यात डॉक्टर होऊ इच्छित होते त्यांचं भविष्य टांगती तलवारीसारखं झाल्यामुळे किंवा अधांतरी राहिल्यामुळे हा असंतोष उमटणं एक प्रकारे स्वाभाविक होतं. माझा प्रश्न वेगळाच आहे. प्रश्न फक्त नीट या पेपर फुटला तेवढ्या पुरता मर्यादित नाही. मुलं रात्रंदिवस कष्ट करून लक्षावधी रुपये खर्च करून आईबापांचे कधी कर्ज काढून किंवा अर्धवेळ कुठेतरी नोकरी करून वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. कारण कुठेतरी आपण जबाबदारीच्या ठिकाणावर चिकटावं, नोकरी लागावी आणि आपलं करिअर बनावं अशी आकांक्षा प्रत्येक मुलात आणि मुलांच्या पालकांमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये हे असतेच. आणि ते स्वाभाविक आहे, ते नैसर्गिक आहे. पण खरा प्रश्न आपल्या भारतीय मानसिकतेचा आहे. आपण नकळतपणे कोणत्या चक्रव्यूहामध्ये फसत चाललो आहोत याचंच भान आपल्याला नाही. पेपर फुटी होते. का होते पेपर फुटी? कारण फुटलेले पेपर विकत घेण्यासाठी लाखो रुपये त्यासाठी सुद्धा मोजणारे लोक आहेत म्हणून. जर पेपर लोक कशाला फोडतील? आणि पेपर फुटी का हवी आहे? कारण आपल्याला स्वतःहून जास्त कष्ट न करता कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त यश कसं पदरी पाडता येईल ही आकांक्षा मनात आहे म्हणून. नाही तर पेपर फुटायचं काही कारणच नाही. भारतीय माणसाच्या मनातच एक लबाडी भरलेली असल्यामुळे असे गैरप्रकार घडतात आणि जे लोक एका रात्रीत कोट्याधीश किंवा अब्जाधीश होण्याची महत्वाकांक्षा बाळगतात ते त्याचा प्रवृत्तीचा गैरफायदा घेतात. सरकारी अधिकारी या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असणारे जो काही वरपासून खालपर्यंत म्हणजे IAS ऑफिसर्स पासून ते अगदी चपरास्यापर्यंत हे सगळे जबाबदार आहेत. ही एक साखळी आहे आणि ही भ्रष्टाचाराची साखळी जी आहे शिक्षण पद्धतीत आलेली, लक्षात घ्या, ही भ्रष्टाचाराची साखळी जोपर्यंत आपण तोडू शकत नाही तोपर्यंत हे प्रकार थांबवू शकत नाहीत. यावर आपण गंभीर विचार करण्याची गरज आहे. किंबहुना भारतीयांची नैतिकता कोणत्या स्तरावर जाऊन पोहोचली आहे याचं चित्र या पेपर फुटी प्रकरणात दिसलं. त्यानंतर जे आंदोलन झालं, ती परीक्षा कॅन्सल झाली, नंतर परत झाली, नंतर त्यातही मार्क तपासण्यामध्ये किंवा पेपर तपासण्यामध्ये गडबडी दिसतात लोकांना. म्हणजे हा विषय संपायला तयार नाही. प्राध्यापक अप्रामाणिक, शिक्षक अप्रामाणिक, विद्यार्थी अप्रामाणिक आणि प्रशासन अप्रामाणिक असल्यानंतर किंवा व्यवस्था अप्रामाणिक असल्यानंतर दुसरं काही होण्याची अपेक्षा आपण या देशामध्ये करू शकत नाही. हे आपल्याला या निमित्ताने खरं कळायला पाहिजे होतं. ते राहिलं बाजूला. आंदोलन काय सुरू होतं? धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, राहुल गांधींनी आमच्या आंदोलनाला समर्थन द्यायला पाहिजे होतं, का दिलं नाही? म्हणजे तुमची काहीतरी वेगळंच चाललेलं दिसतंय. अशा प्रकारे फालतूचं राजकारण करण्यामध्ये आम्ही आमचा वेळ आणि बुद्धी वाया घालवली. ती उद्याही कदाचित, परवाही कदाचित हीच परंपरा चालू राहील. नको त्या चर्चेमध्ये आपण आपली बुद्धिमत्तापणा लावत आपला वेळ, आपली बुद्धिमत्ता, म्हणजे बुद्धिमत्ता असते की नाही
हेच खरी शंकेची बाब आहे. म्हणजे असली नसलेली बुद्धिमत्तापणा लावत आपण त्यावर मात्र वेळ घालवणार. परंतु या सगळ्या समस्येचं मूळ कारण आमची भ्रष्ट मनोवृत्ती आहे. एक लक्षात घ्या, तुकाराम मुंडे आज अत्यंत काय म्हणू नायक बनले, जननायक बनले. मी 15-16 वर्षापूर्वी फेसबुकवर लिहिलं होतं की ज्या देशामध्ये दूध, साधं दूध किंवा पाणी सुद्धा शुद्ध मिळत नाही, त्या देशाने प्रगत किंवा एक महासत्ता बनण्याचं स्वप्न चुकूनही पाहू नये. कारण ही फॅक्टच होती. दुधात भेसळ, मिठाईत भेसळ, खाद्यात भेसळ, तेलात भेसळ, पेट्रोलमध्ये भेसळ, डिझेलमध्ये भेसळ. भेसळ नाही कुठं. आज तुकाराम मुंडेंमुळं काही प्रमाण काय ना उचकणार, परंतु प्रशासनच जर योग्य नसेल त्या दुष्प्रती वाढणार. म्हणजे ज्या देशामध्ये अन्नात भेसळ होते, प्रश्नपत्रिका फुटतात, उत्तरपत्रिकांमध्ये हेराफेरी केल्या जातात किंवा एखादा पेपर दुसराच लिहितो, म्हणजे अनेक परीक्षा लिहितो, कॉपी केली जाते, सर्रासपणे राजरोसपणे केली जाते. अशा भ्रष्ट मानसिकतेच्या देशामध्ये दुसरी काही अपेक्षा आपण काय करू शकणार. आज प्रश्न फक्त नीटचा नाही, धर्मेंद्र प्रधानचा नाही, मोदीचाही नाही आहे. प्रश्न आहे आपण आपली मानसिकता बदलणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. आम्ही आमची जर मानसिकता बदलली नाही, आम्ही जर अशाच भ्रष्ट मनोप्रवृत्तीचे राहिलो, तर तुम्हाला सांगतो या परीक्षा जाऊच द्या, काय म्हणतो लक बाय चान्स नाही, कोणी निवडला जाईल, कोणी निवडणार नाही, कोणी अधिकारी होईल, कोणी होणार नाही, कोणाला नोकरी मिळेल, कोणाला मिळणार नाही. पण हे झालं बाह्य चित्र. परंतु आपल्या अंतर्गर्भातील मानसिकतेचं काय, ही मानसिकता आम्ही कशी बदलणार आहोत. आमची मानसिकता बदलण्यासाठी आम्हाला काय गहन कष्ट घ्यावे लागणार आहेत. भारतीय माणसाचं दुर्दैव हे हा भारत हा अविकसित मागास राहिलाय. याचं कारण काय की आम्हाला अत्यंत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त यश पाहिजे. आम्हाला मेहनत घ्यायची नाही. सरकारी अधिकारी सुद्धा काय व्हायचंय, कारण वर कमाईकडे आमचं लक्ष, हातात येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे आमचे लक्ष. परंतु हातात अधिकार आले तर ते लोकांसाठी राबवायचे असतात की ठराविक भांडवलदारांसाठी, याची सुद्धा बुद्धी किंवा याचा विवेक आम्हा भारतीयांमध्ये किंवा आमच्या अधिकाऱ्यांमध्ये राहिलेला नाही. खरं सांगायचं तर आपण कुठेतरी एवढ्या तीव्र घसरणीवर आहोत आणि वेगाने आपला अधप्पात होतोय, आपला कडेलोट होऊन गेलाय. आता आपण अंधारी कोहरामध्ये पडलो आहोत. त्यामुळे आपली बुद्धी काम करत नाही, आपली विचारशक्ती काम करत नाही. आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे, कशासाठी हवं आहे याचा निवाडा करण्याची एक मानसिक शक्ती सुद्धा आम्ही गमावून बसलेलो आहोत. आम्ही फक्त हवेवर वाहतो की हे कॉक्रोच पार्टी आली, आम्ही हवेत. सोनम वांगचूक आले, आम्ही हवेत. सोनम वांगचूकला पकडून नेलं, आम्ही हवेत. राहुल गांधींनी सभा घेतल्या कोर्टात किंवा इतर कुठं, आम्ही लगेच हवेत. नरेंद्र मोदी दुर्लक्ष करतायत, मग तर आम्ही अजून हवेत. नाही बघत ते का, कशाला बघणार त्या फालतू लोकांकडे, असे लोकच म्हणतात चक्क. खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान म्हणजे देशातल्या नागरिकांचं पालक असतात. त्यांचं कर्तव्य असतं की नागरिकाचं दुखणं काय आहे हे जाणून घेणं. स्वतःला शक्य नाही, कोणता आपला अधिकारी म्हणा, मंत्री म्हणा, संत्री म्हणा, कोणीतरी त्याच्याशी बोलायला पाठवणं. कारण लहान मूल सुद्धा त्रास झाला तर आक्रोश करते, रडत आहे, परंतु आई लक्ष देते. परंतु आमचे पंतप्रधान ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. ते संसदेत अगदी एखाद्या तपोरी माणसाप्रमाणे संभाषण करतात किंवा संवाद साधतात लोकांशी. एवढा निलाजरेपणा ते दाखवतात की या देशाला असा जर पंतप्रधान असेल तर या देशाला दुसरं काही भवितव्य असं नाही. कारण पंतप्रधानाचे काय आहेत, कारण आम्ही नागरिक नालायक आहोत म्हणून, आम्ही भ्रष्ट आहोत म्हणून, आम्ही स्वतःची सगळी नैतिकता घालवून बसलो आहोत म्हणून, हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. गंभीरपणे विचार केला पाहिजे. एवढंच. धन्यवाद. नमस्कार.